पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, इथे फटका फसतोय आणि स्वतः यष्टीरक्षक संघाचे करते धरता ऋषी जोरी सर या ठिकाणी टिपतायत झेल. उस्मान पटेल वैयक्तिक 26 धावांवरती त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. अगदी आपण पाहतोय एक मोठी विकेट त्या ठिकाणी या हमराज मृत्युंजय पुणे या संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र शफल झाले, ऑन साइडला खेळलेत, परंतु इथे फटका फसतोय. जे जाळं विणलं ना त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन इथे चेंडू अडकला जातोय. परंतु पवार टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटचं देखील प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याचबरोबर अंडर-23 इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन. योगेश पवार इथे होतील झेलबाद. तिसरा विकेट डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. आणि प्रत्येकाला शैलेश सर आपली वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाच्या मनात घर केलेली क्रिकेटची स्पर्धा, 21 वर्षाची परंपरा अगदी आपण पाहतोय आणि प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेत तोंड भरून. रायगड विरुद्ध पुणे, काय फटका इथे सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अगदी ते जे झाड आहे ना त्या झाडाच्या खाली क्षेत्ररक्षक उभा आहे, त्या क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. 8 चेंडू 28 धावांचं समीकरण आता ही मॅच जिंकण्यासाठी तयार होत असताना अगदी आपण पाहतोय. आणि इथे मोठा प्रहार तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 5 विकेट धनंजय भिंतडे यांनी मिळवल्यात. गोलंदाजी थँक्यू डीजे. वेळ संपलेली आहे 25 मिनिटांची, अर्थात टाइम पॅनल्टी त्या ठिकाणी दिली जाईल. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल.